वारकरी संप्रदायाचा कैलास दादा घुले यांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता विविध समाज घटक आणि धार्मिक संस्थांकडून इच्छुक उमेदवारांना पाठिंबा जाहीर होऊ लागला आहे। यामध्ये वारकरी संप्रदायाने भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार कैलास दादा घुले यांना पाठिंबा दर्शवला आहे। यावेळी हरिभक्तपरायण गीतांजलीताई नाशिककर यांनी सांगितले की कैलास दादा घुले हे लोकाभिमुख, सेवाभावी आणि प्रामाणिक नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे। त्र्यंबकेश्वराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे। त्यामुळे आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेच विजयी होतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। यावेळी त्यांनी वारकरी शिक्षण संस्था तसेच त्र्यंबकेश्वरमधील विविध धार्मिक व सामाजिक संस्थांतर्फे देखील कैलास दादा घुले यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे। या पाठिंब्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कैलास दादा घुले यांच्या बाजूने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। अनेक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत। आपल्याला कोण नगराध्यक्ष हवा, काय सांगाल? मौली रामकृष्ण हरी। मी हरिभक्तपरायण आदरणीय गीतांजलीताई नाशिककर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ब्रह्मचितकला मुक्तबाई वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर संस्थेचे अध्यक्ष। या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शीने पावन झालेली नाशिक भूमी, नाशिक जिल्हा आणि त्याच पद्धतीने त्र्यंबकराज भगवान व निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीमुळे पुण्य नगरीमध्ये या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या नगरीमध्ये माननीय कैलास दादा घुले यांचे वडील देखील वसंतराव घुले वारकरी संप्रदायासाठी अतिशय म्हणजे त्यांच्या घरामध्येच तो वारसा होता। त्याच पद्धतीने नाशिक नगरीमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये जेवढ्या काही संस्था आहेत त्या संस्थेला त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे। आमच्याही संस्थेला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आहे। समाजाच्या दुःखसुखासाठी नेहमी समाज कार्यासाठी त्यांची धावपळ आहे। म्हणून आमच्या सर्व वारकरी शिक्षण संस्थेचा पाठिंबा आमच्या कैलास दादांना नेहमी राहणार आहे। रामकृष्ण हरी।